तुमचं पण असंच होतं का? उपवास असला की एकादशी दुप्पट खाशी. पण खरंच सांगू का, आतून चिवट नसलेले, बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत मस्त असे आणि गरमागरम तेलकट नसलेले साबुदाणा वडा कोणाला नाही आवडणार? चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. उपवास असो किंवा नसो, तुम्ही पण माझ्यासारखे आहात का की ज्यांना साबुदाणा वडा कधी पण खायला आवडतो? सुंदर कुरकुरीत मस्त यम्मी आतून चिवट नसलेला आणि बाहेरून क्रिस्पी होणारा साबुदाणा वड्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी उकडलेले बटाटे 4 ते 5, अर्धी वाटी दाण्याचं कूट, 2 मिरच्या आणि जिरं, पाव चमचा जिरं याचं वाटण, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता साबुदाणा मी रात्री भिजवला होता. 150 ते 200 ग्रॅम अंदाजे मी साबुदाणा रात्री भिजवला होता. आधी स्वच्छ धुवून घेतला, नंतर त्याच्यामध्ये 1 इंच पाणी टाकून झाकण ठेवून तो रात्रभर भिजत ठेवला. सकाळी काढल्यानंतर आधी साबुदाणा मी मोकळा करून घेतला. त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 उकडून घेतलेले जे बटाटे होते ते मी स्मॅश करून घेतले होते. ते आधी छान असे एकजीव, आधी पहिले फक्त साबुदाणा वडा आणि बटाटा एकजीव करून घ्यायचा. इथे किंचितसुद्धा पाण्याचा वापर तुम्हाला लागणार नाही आहे पीठ मळण्यासाठी. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, मिरची आणि जिऱ्याचं वाटण, कोथिंबीर असं सगळं त्याच्यात घालून मिक्स करून साईडला ठेवलं आहे. पीठ जोपर्यंत 5-10 मिनटं भिजतं आहे तोपर्यंत आपण इकडे काकडीची मस्त त्याच्याबरोबर लागणारी अशी कोशिंबीर बघणार आहोत. दही घेतलं मी, तुमच्या आवडीनुसार दही घ्या. त्याच्यामध्ये मीठ, साखर, 1 चमचा दाण्याचा कूट आणि काकडी मी किसून घेतली होती, त्यातलं पाणी असं काढून घेतलं आहे आणि हे एकत्र सगळं एकजीव करून घेणार आहोत आणि कोशिंबीर तयार होणार आहे. जे आपण पाणी काढलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे तुम्ही पाणी पिऊ शकता. म्हणजे मी तर, आमच्याकडे तर सगळ्यांनाच हे पाणी प्यायला आवडतं, कारण त्याच्यामध्ये टेस्टी तर ते खूप लागतं, काकडीची चव, आणि त्याने तुमच्या शरीरातली उष्णता पण खूप कमी होते. आणि आता जे पीठ आपण ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. तो रस मिक्स करून घ्यायचा आहे. आता एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, गार नॉर्मल आपलं पाणी घेतलेलं आहे, आणि ते घेऊन पाण्याचा हात घेत घेत आपल्याला वडे असे थापून घ्यायचे आहेत. इतके पटकन छान असे वडे थापून होतात. इथे बाकीचं पीठ मळण्यासाठी मी कुठलंच पाणी वापरलेलं नाही आहे, तुम्ही बघताय. आणि छान एकजीव मळून का घ्यायचं की तेलात टाकल्यानंतर साबुदाणा एकदम फुटू नये, वड्याला चिरा पडू नये, यासाठी. आधी वडे थापत असताना मी शेंगदाण्याचं तेल इथे गरम करायला ठेवलं होतं आणि आधी छोटासा तुकडा त्यातला टाकून मी तेल तापलं आहे का नाही चेक केलं. तेल तापल्यानंतर असे मी वडे त्यात सोडून घेतले. पहिले हे जे बुडबुडे दिसत आहेत हे पूर्ण जाईपर्यंत, वडा आपोआप कढईतनं वेगळा होईपर्यंत अजिबात त्याला झारा लावू नका, नाही तर वडा तुटू शकतो. मस्त सोनेरी असे छान रंगावरती आतून बाहेरून मस्त क्रिस्पी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे. वडे तळताना एक छोटीशी टीप, आधी आपण मीडियम गॅसचीच फ्लेम ठेवणार आहोत. त्याने काय होतं, आतून पण वडा कच्चा राहत नाही. आतून असा मस्त टंब फुगलेला पुरीसारखा आणि बाहेरून कुरकुरीत असा छान साबुदाणा वडा तयार होतो. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. मी अजून 2 वडे त्याच्यामध्ये सोडलेले आहेत तेलामध्ये. इथे मी अजिबात गॅसची फ्लेम वाढवलेली नाही, मंद नाही आहे, मीडियम गॅसची फ्लेम आहे. मोठी पण नाही आणि एकदम बारीक पण नाही. बघताय इतकी छान मस्त, कुठेही वडा फुटलेला नाही, साबुदाणा एकदम उडलेला नाही तेलामध्ये. या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा वडे करून बघितले तर तुमचे अजिबात फसणार नाही. जे नवशिके आहेत त्यांचे तर अजिबातच फसणार नाही. आता इथे वडे तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी पण केली होती. कोथिंबीर, जिरं, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट आणि लिंबाचा रस अशी वेगळी चटणी मी तयार करून घेतलेली होती. आता आपण खाण्यासाठी तयार आहेत आपले वडे. सर्व करूया. आता मी इथे तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी आणि छान झालेला आहे वडा, आणि आतून पुरीसारखा टंब फुगलेला आहे, अजिबात चिवट नाही आहे. तुम्ही बघताय आतून त्याला असं छान पुरीसारखा टंब फुगलेला वडा. नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यावर
लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्वेता स्पाइस अँड आर्ट. आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचे वडे कसे झाले या उपवासाला. धन्यवाद.